हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटिकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। पण परवा राहुलजींनी सांगितलं ना, तुम्ही ओळखला असाल कोण नेता, ओळखले की नाही? सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू, मी एवढं खाल्लंय आता की तुरुंगात जावं लागेल, आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही। आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही, जे सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मागे लावून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मिंदेकडे जा। आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिम्मत असेल तर टाका, किती दिवस तुरुंगात टाकताय। सगळं काही दिलंय, खासदारकी दिली, आमदारकी दिली, अगदी मिंदेला सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं खातं दिलं होतं। काही जणांची भूक अशी असते ना, ज्याला भस्म्या रोग म्हणतात, की किती खाल्लं तरी भूकच भागत नाही। आणि काही जणांची अशी असते की एवढं खातात की अजीर्ण होतं। म्हणून आता जे गद्दार गेलेत, काही जणांची भूक क्षमत नाही म्हणून गेलेत, आणि काही जण जे खाऊन खाऊन अजीर्ण झालं त्या अजीर्णावरती उपचार करायला म्हणून गेलेले आहेत तिकडे, की खाल्ले बाबा आता एवढं सगळं, पण आम्हाला तर शिक्षा वगैरे नको, आम्ही तुमचे पाय धुतो, बूट चाटतो। पण परवा राहुलजींनी सांगितलं ना, तुम्ही ओळखला असाल कोण नेता, ओळखले की नाही? सोनियाजींकडे गेले आणि सांगितलं की काय करू, मी एवढं खाल्लंय आता की तुरुंगात जावं लागेल, आता मी तुरुंगात जाऊ शकत नाही। आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही, जे सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मागे लावून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मिंदेकडे जा। आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिम्मत असेल तर टाका, किती दिवस तुरुंगात टाकताय। याला म्हणतात निष्ठा। आणि मला खास करून हिंगोलीकरांचं अभिनंदन करायचंय, कारण तसा नाही म्हटलं तरी इकडे काही वेळेला गद्दारी झाले, बेईमानी झाले, पण ज्यांनी बेईमानी केली त्यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का लागला, पण माझ्या हिंगोलीकरांनी त्यांच्या निष्ठेचा शिक्का कधी सोडला नाही। शिवसेना जो देईल तो उमेदवार तुम्ही अगदी भक्तिभावाने निवडून देत आलात, आता तेच मला पाहिजे। हे आता नवीन जे मी म्हटलं समीकरण, त्या समीकरणामध्ये कोणाकडे किती जागा हा आमची चर्चेचा विषय, तो सुटेल आज उद्यामध्ये। पण महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे जे लढतो आहोत ते तुझं माझं याच्यासाठी नाही, आपल्याला देशातली हुकुमशाही गाडून टाकायची आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत। आणि मग अमित शहा जे सांगतात की उद्धव ठाकरेंबरोबर असं आमचं काही ठरलंच नव्हतं, अडीच वर्षाचं आम्ही वचन दिलंच नव्हतं। मी तर माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, तुळजाभवानीची शपथ घेतली। पण आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की खरं कोण आणि खोटं कोण ठरवायला। 2014 पासून जे मोदीजी सांगत होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, केलं? अरे हो की नाही? जोरात सांगा ना। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही। पीक विमा योजना, विम्याचे पैसे मिळत आहेत? बरं, स्त्रीधन नाही, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आणखीन काही जनधन योजना नाही। मग हे कोण बोललो होतं आणि कोणी दिलं नाही? मग खोटं कोण बोलतंय? भाजप बोलतोय का मी बोलतोय? जो माणसं, जो पक्ष माझ्या 140 कोटी, हे त्यांच्याच भाषेतला हा शब्द आहे, 140 कोटी जनतेशी अगदी दिवसा ढवळ्या खोटं बोलू शकतो, मग तोच माणूस, त्यांचाच अध्यक्ष त्यावेळेला जे होते अमित शहा, ते मला आता खोटं ठरवत आहेत। पण अमित शहाजी, तुम्हाला एकच सांगतो, तुमच्यापेक्षा ठाकरे कुटुंबियांना आणि ठाकरे घराण्याला महाराष्ट्र जास्त ओळखतो। मी तर आव्हान दिलेलं आहे की तुमच्या घराण्याचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, अमित शहांच्या 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, अगदी मोदीजींचा सुद्धा पूर्वजांचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा, आणि माझा उद्धव ठाकरेचा 7 पिढ्यांचा इतिहास मांडा। विचारा कोण कोणामध्ये, जनतेमध्ये किती लोक आहेत। कुठून तरी यायचं, टपकायचं,
आपण सुद्धा फसलो होतो, मी सुद्धा फसलो होतो. मी येताना आता सहज गाडीमध्ये सोशल मीडिया, ते इंस्टाग्राम, यूट्यूब वगैरे आहेत ना, तुमच्याकडे पण फोन आहेत. मग त्याच्यामध्ये मोदीजींची एक क्लिप आले. असंच कुठल्या तरी एका घरात गेलेत, साधं विटांचं घर आहे. मग एक महिला उभी आहे तिकडे, गरीब महिला आहे. मग त्यांना मोदीजी विचारतात की आपको ये घर मिला, कैसे लगा है, बहुत अच्छा लगता है, आपको छत मिला, हाँ ये मिला, वो बरोबर आहे. मग तिला विचारा गॅस कब मिला. आता दुर्दैवाने काय झालं, त्या महिलेला ज्यांनी जे बोलायला शिकवलं होतं त्याच्यात ते उत्तर द्यायचं त्यांनी राहून गेलं. आणि महिलेने सांगितलं की गॅस आम्हाला कालच मिळालाय. म्हणजे आज प्रधानमंत्री जाणार म्हणून काल गॅस कनेक्शन दिलं. मग त्याच्यावरती प्रधानमंत्री काय सांगतायत की आजपर्यंत संपूर्ण देशात 10 कोटी लोकांना आम्ही गॅस कनेक्शन दिलंय, तुमचा नंबर नेमका 10 कोटीवा आला. किती बोलायचं खोटं, काय लाज लज्जा शरम काही नाही. आता संजय देशमुख इकडे बसलेत. गेल्या एक 8-10 दिवसापूर्वी मी यवतमाळ वाशिममध्ये होतो, तिकडे सुद्धा तेच. त्या कलावती म्हणून बाई, अमित शहानी बेधडकपणाने लोकसभेत सांगितलं कलावती जी को घर, गॅस, पाणी, ये वो मोदी जी ने दिया. आणि लगेच दुसरी, म्हणजे पत्रकार सुद्धा काही हुशार आहेत, त्यांनी लगेच ती एडिट केलेली क्लिप आहे की कलावती बाई सांगतात की हे सगळं खोटं आहे, मला जे दिलं ते राहुल गांधींनी दिलं. एवढं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल. आता सुद्धा जो परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू, मुलाखत तुम्ही पाहिली, वाचली. हे जे मिंदे सांगतायत की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो, तसं नाहीये. देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले आहेत की मी बोललो तो पुन्हा येईन, मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे. किती नालायक कृतीची लोक आहेत. 2 पक्ष फोडले. मग आपले किरण माने आहेत, त्यांनी एक त्याच्यावर चांगली कॉमेंट दिली. त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकून हे सांगतात बघा आम्ही दुसऱ्यांची घरं फोडून संपत्ती लुटून मी श्रीमंत झालेलो आहे. त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे. दुसऱ्याची घर फोडतोयस तू, दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोयस. क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है. बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.